नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 102. दगडू महाराज प्रेरित अखंड रामनाम धून असणारं असा. झाडीतून पाहताना नर्मदा माईमध्ये एका पुलाचं काम चालू असलेलं दिसलं. मोठे मोठे खांब उभे करण्यासाठी मातीचे भराव टाकण्यात आले होते. अर्धा प्रवाह अडवला होता, त्यामुळं उरलेल्या जागेतून वेगानं पाणी वाहून चाललं होतं. अनैसर्गिकपणे गतिमानतेने वाहणाऱ्या पाण्यामुळे काठाने चालणं थोडंसं धोकादायक होतं, परंतु कठीण नव्हतं. पूल नवीन असल्यामुळे डावीकडे कुठलाही रस्ता नव्हता. भविष्यात तो तयार झाला असता. विजेचे मोठाले टॉवर्स इथे होते आणि वीज नर्मदा मैयाच्या या काठावरून त्या काठावर पोचवण्यात आली होती. यानंतर मात्र फारच घनदाट झाडी सुरू झाली. या झाडीमध्ये मुख्यत्वे करून काटेरी वनस्पती होत्या. चालताना हाताला डोळ्यांना काटे टोचू पाहत होते. प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत रामनामाचा आपोआप सुरू असलेला जप करत पुढे पुढे जात राहिलो. पुलाचं काम सुरू आपल्याला दिसते. हा पूल मालसरला जाऊन जोडतो. महापुरामध्ये देखील तो बुडणार नाही असा तो बांधण्यात येतोय. पुलाचं काम आता पूर्ण झालेलं असून आता तो मालसर ते असं जाता येतं. गाडीने प्रवास करणाऱ्या लोकांच्या माहितीसाठी अंतरांचे फलक इथे दिलेत. मी हा पूल इथून पाहत होतो. हाच तो किनारा आपण बघू शकताय. झाडी कशा पद्धतीनं आहे. दगडू महाराज रामनाम धून आश्रमापूर्वी प्रचंड झाडी होती. आपल्याला बांधकाम सुरू असलेला पूल आणि विजेचा टॉवर सुद्धा या चित्रामध्ये दिसेल बघा. पाण्यात दिसणाऱ्या नावेच्या आकारावरून साधारण आपल्याला परिसराची कल्पना यावी. हा विजेचा टॉवर आहे. याच भागातल्या एका नावेचं हे चित्र आहे. वाटेत आलेला एक ओढा पार केल्यावर आश्रमाचं द्वार लागलं. एखाद्या पौराणिक काळातील ऋषींचा आश्रम असावा अशी शांतता आणि असं वातावरण या आश्रमामध्ये होतं. भरपूर झाडी होती. कुठल्याही आश्रमामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथल्या आराध्य देवताचं दर्शन घ्यायचा प्रघात मी ठेवला होता. ते घेतल्याखेरीज निवासाची, भोजनप्रसाराची वगैरे चौकशीसुद्धा मी करायचो नाही. आपला मुख्य हेतू दर्शन घेणं हाच आहे हे सदैव लक्षात ठेवावं. हां, त्यानंतर तुम्हाला कोणी राहण्यासाठी विनंती केली तर सोन्याहून पिवळं, परंतु आधीच राहण्याची चौकशी करणे आणि राहायला मिळाले तरच दर्शन घेणे हे काही योग्य नाही. आपण परिक्रमेमध्ये आहोत हे प्रत्येक श्वासाला लक्षात ठेवावे. आपले नेहमीचे स्वभाव, नेहमीचे वर्तन, नेहमीच्या सवयी, नेहमीची कार्यपद्धती, नेहमीचा रुबाब, नेहमीचा थाटमाट किंवा नेहमीच्या चुका इथे बाजूला ठेवून द्याव्यात. नर्मदा खंडातील नियम, नर्मदा खंडातील परंपरा, नर्मदा खंडातील चालीरीती, नर्मदा खंडातील पद्धती यानेच चालावे हे उत्तम. कधीकधी लोकांचे हे भान सुटत असल्याचे मला जाणवले, म्हणून मुद्दाम हे नमूद करून ठेवले इतकेच. म्हणजे यात माझा देखील समावेश आहे बरं का. वेळोवेळी सावध करणारी माणसं मैया पाठवते म्हणून बरं आहे. आश्रमाच्या मधोमध सुंदर असं शिवलिंगाकार मंदिर आहे आणि औरस सौरस सभागृह असलेलं नामस्मरण मंदिर आहे. थंडगार संगमरवराच्या फरशा सर्वत्र अंथरलेल्या असल्यामुळे मंदिर गार आहे. आतमध्ये चांगला औरस सौरस आडवा गाभारा आहे. मधोमध माईक लावून नामस्मरणासाठी बसण्याची सोय केलेली आहे. तुम्हाला नको असेल तर माईकशिवाय सुद्धा नाम घेता येते. माईकवर घेण्याचा फायदा इतकाच की परिसरातील लोकांचे देखील नाम चालू राहते. जो मुळातच माईक आहे त्याचा याहून चांगला वापर तो काय असणार. जे नाही ते आहे असं वाटणं म्हणजेच माया. या मा सा माया अशी तिची व्याख्या आहे. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, सा म्हणजे तीच खरी माया. माईकमुळे तुम्हाला अतिशय लहान असलेला आवाज कितीतरी पटीने मोठा आहे असा भास निर्माण होतो, म्हणून तो माईक आहे. अगदी तुमच्या हातातल्या स्मार्टफोन इतका नसला तरी आहे खरा. सध्याच्या युगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये असलेला स्मार्टफोन हा खरा मायेचा बाजार आहे बघा. जे तुमच्यासमोर नाही ते तुमच्यासमोर आहे असा आभास तो उभा करू शकतो. जी व्यक्ती तुमच्या परिसरातच नाही तिच्याशी तुम्ही बोलू शकता, भावना व्यक्त करू शकता. समोरच्या व्यक्तीचा अन्नमय कोश सोडला तर अन्य प्रत्येक कोशावर तुम्ही या फोनच्या माध्यमातून काम करू शकता.
म्हणून त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. हे दुधारी शस्त्र आहे. याच्यावर आपण शरीर पुन्हा चालवणारं काम देखील करू शकता किंवा मानस परिक्रमा देखील. द बॉल इज इन युअर कोर्ट. वासुदेव निवास या संस्थेमध्ये या मोबाईलचा वापर करून अनुग्रह दिला जातो, शक्तिपात दीक्षा दिली जाते. आपण आता या मंदिर परिसराचं दर्शन घेऊया. हेच ते संत शिरोमणी श्री दगडू महाराज यांनी 1993 साली सुरतमध्ये देह ठेवला आणि या ठिकाणी त्यांना जलसमाधी देण्यात आली होती. इथं त्यांचं समाधी मंदिर बांधण्यात आलं आहे. मंदिरामध्ये सुंदरशी त्यांची मूर्ती आणि पादुका आहेत. पुलापासून जवळच हा आश्रम आहे आणि अगदी नर्मदा मातेच्या काठावर आहे. मागे पुलाचं काम चाललेलं दिसतंय. आश्रमाचा परिसर मोठा असून सुंदर झाडं सर्वत्र लावण्यात आलेली आहेत. माणसाने आयुष्यामध्ये जाईल तिथं झाडं लावावीत. जिथं झाडं अधिक आहेत तो परिसर जास्त रम्य वाटतो. जिथं झाडं अजिबात नाहीत तिथे एक क्षणभर देखील थांबावंसं वाटत नाही. या स्वतःच्या अनुभवावरून आपण शिकावं. आपल्या शहरामध्ये देखील पहा, जिथं झाडं अधिक आहेत अशा भागातल्या घरांचे दर जास्त असतात. झाडांच्या सावलीतून गेलेल्या मार्गाच्या इथून आपण मुख्य मंदिराकडे येतो. हे एक शिवलिंगाकार मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं. भरपूर देवता ओळीने स्थापित केलेले नामस्मरण मंदिर अखंड नामस्मरणाने पुनीत झालेलं आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. परिसरामध्ये सुंदर असा संत निवास बांधलेला आहे. अनेक संत चातुर्मासासाठी इथे येऊन राहतात. त्यांची अतिशय उत्तम अशी सोय ठेवली जाते. गोशाळेच्या वरती पत्रे टाकलेली जी इंग्रजी एल आकाराची खोली आहे तिथे परिक्रमावासी उतरतात. यांची देखील चांगली सोय ठेवलेली आहे. अलीकडे एका खांबावर उभे असलेलं जे बांधकाम दिसतंय ना, तिथे पक्ष्यांना आणि वानरांना खायला घातलं जातं. अतिशय सुंदर अशा त्या आश्रमामध्ये मी गोशाळेच्या वर आसन लावलं. इथे आधीच 5-6 परिक्रमावासी आलेले होते. माझ्या उपजत आवडीनुसार मी कुठल्याही नवीन ठिकाणी गेलो की सर्वप्रथम आजूबाजूला जमलेल्या लोकांची ओळखी करून घेत असे. वाणी ही माणसाला मिळालेली एक अद्भुत देणगी आहे. या विश्वातील अन्य प्राणी एकमेकांशी चटकन ओळख करून घेऊ शकत नाहीत. त्यांना त्यासाठी काही दिवस एकत्र राहावं लागतं. मग निरीक्षणातून ते समोरचा प्राणी कसा आहे ते ठरवतात आणि त्यानंतर ओळख वाढवतात. माणसाचं मात्र तसं नसून आपण संवादातून समोरची व्यक्ती कशी आहे हे कमीत कमी वेळामध्ये ताडू शकतो. आपला स्वतःचा अनुभव आपल्या वयात का असतो, परंतु आपण जितक्या अधिक लोकांशी संवाद साधू तितका आपला अनुभव व्यापक होत जातो. कारण प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला माहीत होत जातो. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने एखाद्या ठिकाणी असलेला धोका अनुभवला असेल तर तो तुम्हाला पुन्हा तुमच्या आयुष्यात तिथे जाऊन तो धोका अनुभवण्याची गरज उरत नाही. केवळ त्या माणसाची ओळख झाल्यामुळे तुमचा तो धोका टळलेला असतो. म्हणूनच बहुश्रुत असणे याला आपल्या शास्त्रांमध्ये खूप महत्त्व दिलं आहे. श्रुत या शब्दामध्ये श्रवण होतोय म्हणजे ऐकणे. अनेकांशी बोलणारा मनुष्य असा अर्थ इथे अभिप्रेत नसून अनेकांचे ऐकणारा असा अर्थ अभिप्रेत आहे. अनेकांशी बोलणारा बोलघेवडा म्हणून ओळखला जातो, परंतु अनेकांचे ऐकणारा बहुश्रुत ठरतो. अशा अर्थाने नर्मदा परिक्रमा तुम्हाला फारच समृद्ध करते. या 5-6 परिक्रमावासींचे अनुभव ऐकल्यानंतर मी माझा मोर्चा संत निवासाकडे वळवला. इथे ओळीने संत मंडळी आपापल्या उपासनेमध्ये किंवा नित्यक्रमामध्ये घडलेली मला दिसली. संत मंडळी कदाचित सर्वसामान्य माणसाला फारसा भाव देतही नसतील, परंतु एखादा परिक्रमावासी आला तर मात्र अतिशय प्रेमाने आणि कौतुकाने ते बोलतात असा माझा सरसकट अनुभव आहे. बहुतेकांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी परिक्रमा केलेली असते आणि परिक्रमेमध्ये मिळणाऱ्या संत समागमाचं महात्म्य त्यांना माहिती असतं. त्यामुळं अशी संत मंडळी आपल्याला आवर्जून काही ना काही उपदेश करतातच. असे संत आपल्याला भेटले की आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल किंवा आपल्या व्यवसायाबद्दल किंवा आपल्या परिक्रमा सोडून असलेल्या आयुष्याबद्दल एकही वाक्य बोलू नये. त्याचा फायदा काहीच होत नसतो. खरा साधू तुम्हाला पाहताक्षणी तुमची पात्रता ओळखत असतो. आपण आपल्यासोबत आपल्या स्वतःचा एक ऑरा अर्थात तेजोवलय घेऊन चालत असतो. ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार विविध प्रकारे जाणवते. काहींना केवळ त्याचे अस्तित्व जाणवते, काहींना ते डोळ्याने दिसते, काहींना त्याचे विविध प्रकारचे वास येतात, काहींना ते स्पर्शाने जाणवते. मी महाविद्यालयीन जीवनात शिकत असताना डॉक्टर शुक्ला नावाचे एक शास्त्रज्ञ माझ्या गुरुदेवांकडे आले होते. त्यांनी माणसाचे तेजोवलय पकडू शकेल असा एक कॅमेरा अमेरिकेतून आणला होता. त्या काळात त्याची किंमत 14 लाख रुपये होती. पुण्यामध्ये असलेल्या MIT या संस्थेमध्ये त्यांनी हा कॅमेरा ठेवला होता आणि त्याच्या प्रारंभिक चाचण्या सुरू होत्या.
त्यांना स्वामींच्या तेजोवलयाचा फोटो काढायचा होता, त्यासाठी ते आले होते. बहुचक स्वभावामुळं ते बाहेर पडल्यावर मी त्यांना गाठले आणि माझा फोटो पण काढाल का असं त्यांना विचारले होते. त्यांनी देखील कौतुकाने मला फोटो काढण्यासाठी बोलावले. त्यावेळी माझ्या तेजोवलयाचा फोटो मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला होता. अर्थात असे काही तेजोवलय आपल्याभोवती असते हे शास्त्राने देखील आता मान्य केलेले आहे. जे मोठे मोठे लोक असतात त्यांचे तेजोवलय कित्येक किलोमीटरपर्यंत पसरणारे असते. मी स्वतः अनुभवलेले काही असे लोक सांगतो की ज्यांचे तेजोवलय तुम्हाला लगेच जाणवते. भिडे गुरुजी, डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर स्वामीनाथन, नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, पु ल देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, श्री रविशंकर, जनरल मनोज नरावणे, मोहन भागवतजी, बाबासाहेब पुरंदरे. यादी खूप वाढत जाईल, परंतु हे असे लोक आहेत जे जवळ आल्याबरोबर काहीतरी वेगळे ऊर्जावलय मला जाणवले आहे. असे लोक सभेमध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा ऊर्जा जाणवल्यामुळे लोक अचानक ओरडू लागतात. पहा, तुम्ही या व्यक्तींचे समर्थक असाल किंवा विरोधक असाल, परंतु दोघांनाही ते वलय जाणवतं. सांगायचं तात्पर्य इतकंच की आपल्याला देखील असं वलय जाणवत असतं, परंतु आपण त्याकडे बारकाईने लक्ष देत नाही. साधू संतांना देखील तुम्ही काहीही न बोलता तुमचं वलय दिसत असतं, त्यानुसार तुम्हाला ते मार्गदर्शन करत असतात. राज ठाकरे हे उत्तम उदाहरण आहे. पहा, लोक यांना फारशी मतं देत नाहीत, परंतु त्यांच्याकडे जन्मजात वलय असल्यामुळं सभेला मात्र हटकून गर्दी करतात. मी वरील यादीमध्ये संतांची नावे फारशी घेतली नाहीत, कारण प्रत्येकच संताच्या भोवती असं वलय मला अनुभवायला आलेलं आहे. कुठल्याही साधू संन्यासी तपस्वीच्या जवळ गेल्यावर सर्वांनाच अनुभव येतो. त्यांनी आपल्या साधनेनं आपली ऊर्जा आणि आपल्या वलयाचा विस्तार क्षेत्र वाढवत नेलेलं असतं. इथे देखील अखंड नामस्मरण चालू असल्यामुळं एक जबरदस्त नाममय वातावरण निर्माण झालं होतं, ज्यामुळे संध्याकाळी येताना माझे आपोआप नाम सुरू झाले. मी इथले मुख्य व्यवस्थापक व्ही कापडी काका यांच्याशी देखील खूप गप्पा मारल्या. हे मूळचे बडोद्याचे होते आणि निवृत्तीनंतर आश्रम सांभाळण्याकरता इथे आले होते. इथे त्यांच्याबरोबर चर्चा करताना एका गंभीर विषयाचं चिंतन घडलं. आपल्यासोबत ते बोलावं असं मला फार वाटतं, कारण हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विषय असा आहे की निवृत्त कधी व्हायचं आणि निवृत्तीनंतर काय करायचं. आपल्या वाचकांची एकूण जी संख्या आहे त्यातील किती वाचक कुठल्या वयोगटातले हे दाखवण्याची सोय गुगलमध्ये आहे. हे वाचन करणारे बहुतांश लोक 35 ते 75 या वयोगटातले आहेत. साधारण 35 ते 45 या वयोगटातील लोक सर्वाधिक क्रियाशील असतात. दिवस रात्र मेहनत करून, कष्ट करून पैसा कमवणे आणि आपला संसार चालवणे हे यांचं मुख्य काम सुरू असतं. हे करण्याच्या नादात कदाचित त्यांना मनापासून करायच्या काही गोष्टी करायच्या राहूनच जातात आणि हे त्यांनी स्वीकारलेलं असतं, कारण आपल्या कर्तव्याला अधिक प्राधान्य देत ते काम करत असतात. यापुढचा वयोगट म्हणजे 45 ते 55 हा तर प्रमाणाबाहेर काबाड कष्ट करत असतो, कारण मुले मोठी झालेली असतात, त्यांच्या शिक्षणाचे खर्च वगैरे वाढलेले असतात आणि सर्वच बाबतीत तरुणपणे मिळणारा आनंद कमी झालेला असतो. त्यामुळे कामात रमणे हे त्यांना श्रेयस्कर वाटत असते. 55 ते 65 या वयोगटामध्ये भारतात सरासरी सर्व लोक निवृत्त होतात. ज्या मुलांसाठी सर्व केलेलं असतं ते एकतर बाहेरगावी गेलेले असतात किंवा परदेशामध्ये गेलेले असतात किंवा आपापल्या संसारामध्ये मशगूल झालेले असतात. त्यामुळे अचानक काम थांबवल्यावर आता करायचं काय असा प्रश्न त्यांच्यापुढे वाचून उभा असतो. अशाच काळात नवीन ठिकाणी राहायला गेल्यामुळे झालेल्या नवीन ओळखी मग वाढू लागतात आणि त्यातून वेळ घालवण्याची नवीन साधने अशी मंडळी शोधू लागतात. हे सर्व मी सरासरी निरीक्षण नोंदवतोय. प्रत्येकाचं आयुष्य असे असेलच असं नाही, परंतु थोड्याफार फरकाने सर्वसामान्य मनुष्याचं आयुष्य असं पाहायला मिळतं. 65 ते 75 या काळात मात्र आयुष्यभर व्यायामाला फाटा दिल्यामुळं एक एक करून व्याधी मनुष्याला गाठू लागतात आणि मग हा सर्व कालावधी आजारपणातच बहुअंशी व्यतीत होतो. आयुष्यभर साधनेची सवय नसल्यामुळे अचानक या काळामध्ये नामजपाला बसणं किंवा ध्यानाला बसणं किंवा अन्य काही उपासना करणं शक्य होत नाही. हे 4 वेगवेगळे टप्पे आपण केलेले असले तरी प्रत्येक टप्प्यातील मनुष्य कधी ना कधी पुढच्या टप्प्यामध्ये जाणार आहे हे सुनिश्चित आहे. परंतु आधीच्या टप्प्यावर असताना त्याला असे अजिबात वाटत नाही की आपण देखील कधीतरी पुढच्या टप्प्यामध्ये आलेला असू. जसे मृत्यू हे सर्वात शाश्वत सत्य असताना जगातील प्रत्येकाला असं वाटत असतं की मी कधीच मरणार नाही, तसंच हे असतं. मग जर आपलं देखील आयुष्य याच टप्प्यामधून आणि थोड्याफार फरकाने असंच व्यतीत होणार असेल तर आपण पुढच्या काळाची तयारी थोडीशी आधीच करून ठेवली तर काय हरकत आहे. म्हातारपण सुकर व्हावं म्हणून आतापासूनच थोडासा व्यायाम केला तर काय फरक पडतो. वृद्धापकाळी जपाला बसण्यासाठी आसनं जय व्हावा म्हणून आतापासूनच दिवसाला 10-15 मिनटं किंवा एखादी माळ तरी जप केला तर काय फरक पडतो. मुले बाळे आज न उद्या त्यांच्या आयुष्यामध्ये रममाण होणार आहेत हे गृहीत धरून आतापासूनच जर थोडीशी भावनिक गुंतागुंत कमी करून ठेवली तर त्याने असे कोणते मोठे आभाळ कोसळणार आहे. आज न उद्या आपली विश्वासू म्हणून वाढवलेली मुले बाळे आपल्याला एकटं सोडून जाणार असतील तर आतापासूनच एखाद्या सुंदर अशा आश्रमामध्ये जाऊन सेवा करून तिथे मिळणारा निर्व्याज सेवेचा आनंद उपभोगायला काय हरकत आहे.
म्हातारपणी अशा आश्रमामध्ये तुम्ही दाखल झालात की तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. परंतु तरुणपणापासून जर तुम्ही अशा एखाद्या आश्रमाशी संस्थेशी बांधले गेलेले असाल तर मात्र तुमच्याकडे अतिशय आदराने आणि विश्वासाने पाहिले जाते. हे स्वाभाविक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. वार्धक्य हे प्रत्येकाला आज न उद्या येणारच आहे. जे तरुण आहेत त्यांनी आपण म्हातारपणी कुठे व कसे असू अशी कल्पना करून पहा. जे मुळात वृद्ध आहेत त्यांनी आपण तरुणपणी कधी असा विचार करत होतो का हे देखील आठवून पहा. वृद्धांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभवाचा वापर करून तरुणांना योग्य तो सल्ला दिलाच पाहिजे. तरुणांनी त्यांच्या क्रयशक्तीचा आणि देहशक्तीचा वापर करून वयोवृद्ध लोकांना आधार दिलाच पाहिजे. कारण सर्वांवर हीच वेळ येणार आहे हे शाश्वत सत्य आहे. त्यावेळी अचानक काहीतरी करावे लागणे हे त्रासदायक होऊ नये म्हणून आतापासूनच थोडे थोडे साधन करण्याची सवय लावणे इष्ट आहे. रिकामा वेळ म्हाताऱ्या मनुष्याला खायला उठतो. आयुष्यभरातील स्मृती त्रास देऊ लागतात. अशावेळी त्या सर्वांवर एक सोपा आणि जालीम उपाय म्हणजे अखंड नामस्मरण होय. काही लोक नामाची उपेक्षा करतात. त्यांचं असं म्हणणं असतं की नुसतं एखाद्या गोष्टीचं नाव घेऊन काय होणार आहे. परंतु नाम हा केवळ शब्द नसून तो मंत्र आहे हे लक्षात ठेवावं. विशिष्ट स्वराच्या आणि व्यंजनाच्या उच्चारामुळे शरीराच्या विविध भागांवर होणारे परिणाम आता विज्ञानानं देखील मान्य केलेत. एक साधा प्रयोग सांगतो. हे वाचता वाचताच आपल्या डोक्यावर हात ठेवा आणि प फ ब भ म्हणा. हाताला किती स्पंदने जाणवतात ते पहा आणि आता डोक्यावरच हात ठेवून रचा उच्चार करा किंवा चक्क अर्र असं म्हणा. काय वेगळं जाणवतं का? आता हृदयावर हात ठेवा आणि हचा उच्चार करून बघा. हृदयामध्ये स्पंदने जाणवतात ना? प्रत्येक स्वराचे व्यंजनाचे उत्पत्ती स्थान आहे. ते ठरलेलं आहे. कंठ्य, तालव्य, ओष्ठ्य, दंत्य, दंतोष्ठ्य, मूर्धन्य असे विविध उत्पत्ती स्थान असलेले हे सर्व वर्ण आहेत. त्यानुसार प्रत्येक अक्षराचा परिणाम शरीराच्या विविध भागांवर होत असतो. विठ्ठल विठ्ठल म्हटल्यामुळं हृदयात येणारी स्पंदनं आपण सर्वांनी छातीवर हात ठेवून अनुभवलेली असतील. टाळ्या वाजवल्यामुळे हातातले विविध बिंदू उद्दीपित झाल्यामुळे आपण सहज अनुभव घेऊ शकतो. त्यामुळे नामाकडे केवळ एक शब्द म्हणून न पाहता मंत्र म्हणून पाहावे. एखाद्या पाणक्याने सांगितले की 100 फुटावर पाणी लागणार आहे आणि 10 जणांनी एका बाजूला जाऊन 10-10 फूट खोल खणले तर पाणी लागेल काय? त्यासाठी सर्वांनी मिळून एकाच ठिकाणी 100 फूट खणणे आवश्यक आहे ना? अगदी त्याच पद्धतीनं अनेक दिवशी अनेक देवांची नावे घेऊन साक्षात्कार का होत नाही असा विचार करण्यापेक्षा एकाच ठिकाणी बसून एकाच दिवशी अखंड नामस्मरण करावे. अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. याच भावनेतून दगडू महाराजांनी हे अखंड रामनाम धून स्थळ चालू केलेलं आहे. याला संगीताची जोड असल्यामुळं मला खूप आनंद मिळाला. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्यामुळे होणारा परिणाम हा अधिक खोल असतो. थेंबे थेंबे तळे साचे. तरुणपणापासूनच अशा नाम घेण्याची किंवा काही साधन करण्याची आवड निर्माण झाली की म्हातारपणी त्याचा कमीत कमी त्रास होतो. तरी आपण अजून 75च्या पुढे गेलेल्या लोकांची चर्चाच केलेली नाही. फार क्वचित एखादा अपवाद असतो की जो अगदी 100च्या घरात गेला तरी देखील आपले जीवनमान टिकवून ठेवू शकतो. माझ्या वडिलांचे आतेभाऊ आहेत ज्यांचं वय आता 95 वर्षे. आपल्या यूट्यूब चॅनलवर मी जे ऑडिओ टाकतोय ना ते खरं तर यांना ऐकवण्यासाठी मी रेकॉर्ड करत होतो. अतिशय प्रथितयश असे ते चित्रकार आहेत. काही कारणामुळे उतारवयात त्यांची दृष्टी हरपली असली तरी देखील अजूनही ते केवळ अंदाजाने चित्र काढतात. त्यांच्या जीवनशैलीमध्ये गेली अनेक वर्ष जरासाही फरक पडलेला नाही हे मी स्वतः अनुभवलं आहे. त्यांना आयुष्याचं वर्म उमगलं. इस जिंदगी में अपना कुछ भी नहीं है, जो कुछ है सब उसी का है हे तत्वज्ञान मानणाऱ्या काकांनी त्यांच्या घराचं नावच उसी का असं ठेवलेलं आहे. परंतु असं सुदृढ दीर्घायुष्य प्रत्येकाला मिळेलच याची काही खात्री देता येत नाही. उसी का आणि मेरा यात फरक तर राहणारच ना. म्हणून आपण आपल्या आतापासूनच भविष्याची तयारी करून ठेवलेली चांगली. लोक जसं भविष्यामध्ये कामाला येईल म्हणून दरमहा काही रक्कम बाजूला काढून ठेवतात तसं आपण भविष्यामध्ये भरपूर वेळ बसता यावं म्हणून आतापासूनच थोडं थोडं बसण्याची सवय लावावी हे श्रेयस्कर. मी इथल्या मुक्कामामध्ये नामानंदाचा पुरेपूर आनंद लुटला. अखंड नामस्मरण चालते अशा ठिकाणी बरेचदा तुम्हाला 30-30 माणसं नाम घेताना दिसतात. मी गंमत म्हणून तिथे लिहिलेल्या वह्या चाळायचो तेव्हा लक्षात यायचं की ठराविक माणसं आहेत सगळं नामस्मरण ओढून नेत आहेत. त्यामुळे अशा प्रसंगी कोणी बाहेरचा नामधारक आला तर सर्वांना हायस वाटते. आमच्या घरी देखील वर्षातून एकदा 24 तास अखंड स्वामी समर्थ नामस्मरण आणि चैतन्य जप संकुल या उपक्रमातलं 25 तास अखंड रामनाम जप असे उपक्रम होत असतात. त्यावेळी मी जे निरीक्षण केलं आहे तेच इथं परिक्रमेतल्या रामनामाच्या ठिकाणी देखील लागू होतं. नामस्मरण भक्तीचे महत्त्व कळण्यासाठी दासबोधातील नामस्मरण भक्ती समास प्रत्येकाने आवर्जून वाचावा. खूप सुंदर आहे. घरी दासबोध असेल तर उत्तमच आहे, पण जर नसेल तर दासबोध.com या संकेतस्थळावर तो वाचता येईल. नामे होय उत्तमगती अंतकाळी हे या समासाचं सार आहे. या आश्रमामध्ये उत्तम भोजन प्रसादी मिळाली. ताटवाट्या देखील इथूनच घ्यायच्या होत्या.
अशी व्यवस्था थोड्याच आश्रमांमध्ये असते. व्यवस्थापक कापडी काका अतिशय शिस्तबद्ध होते. त्यांनी वहीमध्ये सही करून तारीख टाकून दिली. हा माझा मुक्कामाचा 86वा दिवस होता. दिनांक होते 28 मार्च 2022. हा झगडे या नावाचा तालुका होता आणि भरूच जिल्हा आता सुरू झाला होता. रात्री पुन्हा एकदा चंदन आणि अन्य परिक्रमावासी यांच्याशी गप्पा मारत पाठ टेकली. इथे माझ्याकडून एक घोर चूक झाली. संगतीचा परिणाम असतो. मला एक 4-5 परिक्रमावासींचा गट भेटला होता. त्यांनी सांगितले की ते दररोज भल्या पहाटे चालायला सुरुवात करतात आणि अंधार पडला तरी थोडे चालतात. त्यामुळे त्यांचे अंतर खूप चालून होते आणि परिक्रमेला चांगली गती येते. मला उगाचच असं वाटलं की आपणही यांच्याप्रमाणे एक दिवस करून पाहावं. कारण तसेही मी समुद्र किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत नावा बंद होतील अशी भीती मला सतत वाटेतील लोक घालत होते. हे सर्व लोक भल्या पहाटे उठले आणि 4 वाजताच निघून गेले. माझी तळमळ होत होती. जावे की न जावे, काय करावे अशा विवंचनेमध्ये मी पडलो होतो. अखेरीस पहाटे 5च्या सुमाराला माझा निश्चय पक्का झाला आणि मी देखील झोळे उचलली. अंधारातूनच पुढचा मार्ग धरला. इतक्या अंधारामध्ये मैयाच्या काठावरून चालता येणे अशक्य असते हे मला माहिती होते. त्यामुळे थोडेसे गावातून बाहेर पडावे असा विचार मी केला. पुढे काय वाढून ठेवले याची पुसटशी देखील कल्पना मला नव्हती. प्रथमच मी परिक्रमेचा नियम तोडून असे अंधारात निघालो होतो. म्हणजे यापूर्वी एकदा मंडला जिल्ह्यामध्ये मी हा प्रताप केला होता, परंतु तेव्हा थोडे तरी दिसत होते. आज पूर्ण अंधार होता. आश्रमाच्या बाहेर मी पडलो आणि साधारण 100 पावलं चाललो असेल. समोर गावातली घरे वस्ती दिसत होती. तिथे थोडेफार दिवे होते. बाकी सगळा अंधार होता. मी असा विचार करत होतो की असेच अंधारात पुढे चालावे की परत फिरून आश्रमात थांबावे आणि उजाडल्यावर पुढे जावे. असा विचार मी करत एका जागी थांबलो आणि अचानक मला माझ्या चहूबाजूने हालचाल जाणवू लागली. माझ्या पोटरीला काहीतरी ओलं लागतंय असं वाटलं. म्हणून पाहिलं तर एक गावठी कुत्रं माझ्या पायाचा चावा घ्यायचा प्रयत्न करत होतं. मी जोरात पाय झटकला. त्याबरोबर माझ्या आजूबाजूला जमलेल्या सुमारे 12 ते 15 कुत्र्यांनी अचानक माझ्यावर भुंकायला सुरुवात केली. अंधारामध्ये मला फक्त त्यांचे चमकणारे दात दिसत होते. कुत्र्यांची संख्या इतकी होती की मला परत मागे फिरता येणे शक्यच नव्हते. मी हतबुद्ध झालो. आता ही कुत्री आपल्याला फाडून खाणार असे मला वाटू लागले. त्यांचा आवेश इतका जबरदस्त होता आणि ती सर्वजण माझ्या अंगावर येऊन चावण्याचा इतका प्रयत्न करत होती की विचारू नका. सुदैवाने दंड हातात असल्यामुळे मी जवळ आलेल्या कुत्र्याच्या दिशेने दंड दाखवत होतो. परंतु त्यांची संख्या भरपूर असल्यामुळे आता मला हे फाडणार हे निश्चित झाले होते. अंधुक उजेड पडू लागला होता. मला फक्त एवढंच कळत होतं की भरपूर कुत्री सर्व दिशेने मला चावा घ्यायला धाव घेत आहेत. मी आरडाओरडा चालू केला, परंतु कुत्र्यांच्या आवाजात तो विरून जात होता. अखेरीस सेलममधील विच करायला मी सुरुवात केली. अर्थात अतिशय वेगाने काठी गोल फिरवायला सुरुवात केली. परंतु माझ्या गतीपेक्षा कुत्र्यांची जवळ येण्याची गती अधिक होती. काठी ज्या दिशेला गेली त्याच्या विरुद्ध दिशेचं कुत्रं माझ्या पायाला चावायला बघायचं. आजूबाजूला खड्डेत का रस्ता आहे का आम्हाला काही दिसत नव्हतं. त्यामुळे चुकून माकून मी पडलो तर यांनी माझ्या नरडीचा गोत निश्चितपणे घेतला असता. मी हळूहळू गावाच्या दिशेने सरकू लागलो आणि कुत्री हाकलत राहिलो. परंतु काठी फिरून मला दम लागायला सुरुवात झाली. एक क्षण निश्चितपणे असा येणार होता की मी ज्या क्षणी ती काठी फिरवायचा थांबणार होतो इतका थकवा मला येणार होता आणि त्या क्षणी ही सर्व कुत्री मिळून माझा फडशा पाडणार होती. केवळ माझ्या हद्दीतून बाहेर जा म्हणून भुंकणारी कुत्री वेगळी असतात, परंतु नर्मदेकाठी शिकार करून खाणाऱ्या कुत्र्यांच्या अशा टोळ्या फिरत असतात. त्यातलीच एक मोठी टोळी होती. त्यामुळे ते माझ्याकडे सावज म्हणूनच पाहत होते. मला अक्षरशः घाम फुटला. आता या प्रसंगातून बाहेर कसे यावे तेच कळेना. अखेरीस एका घराच्या जवळ मी आलो. कुत्री सर्व दिशांनी माझ्यावर हल्ला करत होती. मी असा विचार केला की आपण जर भिंतीला खेटलो तर किमान अर्धी बाजू तरी सुरक्षित राहील आणि केवळ 180 डिग्रीच्या कोनामध्येच कुत्र्यांना हाकलावं लागेल. परंतु झालं उलटंच. सगळी कुत्री माझ्या समोर आल्यामुळं त्यांची शक्ती काही पटीनं वाढली आणि मागं भिंत असल्यामुळं मला काठी फिरवण्यावर मर्यादा येऊ लागल्या. मला वाटलं की आता खेळ संपला. मी फक्त हात वर करायचा अवकाश होता आणि या कुत्र्यांनी चावून माझा जीव घेतला असता. सुदैवाने अजून तरी एकही कुत्रं मला चावू शकलं नव्हतं. केवळ माझ्या पायाला त्यांची ओली नाकं घासत होती. त्यांचा जोर आता वाढू लागला. एक क्षणही मला श्वास घ्यायला ते उसंत देत नव्हते. मी हतबल झालो आणि बिंबीच्या देठापासून ओरडलो, नर्मदे हर. इतक्यात एक मोठा लोखंडी नाळा माझ्यासमोर पडला. तो 4-5 कुत्र्यांना लागला सुद्धा आणि जोरात केकाटत सगळी कुत्रे लांब पळाली. एक घरगुती गाऊन घातलेली महिला माझ्या आणि कुत्र्यांच्या मध्ये येऊन उभी राहिली. तिने खाली वाकून दगड उचलून फेकले. त्याबरोबर ती कुत्री पळून गेली. शेजारीच तिचा पती आणि तिची मुलगी देखील दगड घेऊन उभे असलेले मला दिसले. मी अक्षरशः त्या तिघांचे पाय धरले. त्यांनी मला पटकन त्यांच्या घरात घेऊन दरवाजा बंद केला आणि पिण्यासाठी पाणी आणून दिले. चहा टाकला. त्या म्हातारामने मला विचारले, इतक्या अंधारात कुठे निघाला होतात बाबाजी? मी लहान मुलासारखे रडू लागलो आणि सांगितले की मैया माझी चूक झाली. पुन्हा असा आगाऊपणा मी करणार नाही. परिक्रमेच्या नियमानुसार सूर्योदय झाल्याशिवाय आश्रम सोडायचा नसतो. परंतु माझ्या आधी गेलेल्या परिक्रमावासींच्या नादाला लागून मी आज लवकर बाहेर पडलो आणि हा प्रसंग ओढावला.
त्या बाईने मला सांगितले की ही कुत्रे रोजच कोणावरती हल्ला करतात. गावातली दुसरी कुत्री, डुकरं, शेळ्या हे त्यांचं भक्ष्य असतं. त्यामुळे त्यांच्या भुंकण्याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु त्या भुंकण्यामध्ये नर्मदे हर असा आवाज आल्यामुळे हे तिघंही धावत बाहेर आले. त्यांच्या लक्षात आले की कुठला तरी परिक्रमावासी संकटात आहे. नर्मदे हर म्हटल्याबरोबर या मातेच्या रूपाने येऊन नर्मदा मातेनं माझं संकट हरण केलं. जोपर्यंत आपण परमेश्वराचा धावा करत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला वाचवायला येत नाही, हे नर्मदा परिक्रमा आपल्याला शिकवते. दिवस रात्र नामस्मरण करून सुद्धा पहाटे उठल्यावर मला तिची आठवण राहिली नव्हती. इतकी तर आपली स्मृती हलकी असते. माझ्यामध्ये आणि त्या चवताळलेल्या कुत्र्यांच्यामध्ये भिंत बनवून उभी असलेली ती रणरागिणी मला साक्षात नर्मदा मायाच वाटली नसती तर नवल. या प्रकारामुळे मला तीव्र श्वास लागला आणि हृदयाची धडधड काही केल्या कमीच होईना. मी विचारले की ते आसपास कुठे मेडिकल आहे का. त्यांनी मला सांगितलं की राजपिपला हे तालुक्याचं ठिकाण आणि राजबर्डी नावाचं मोठं गाव वगळता या संपूर्ण पंचकृषीमध्ये एकही मेडिकल स्टोअर नाही. किती भाग्यवान लोक आहेत पहा. इथे कोणी आजारीच पडत नाही. काही काळ शांत बसून राहणं हा एकमेव उपाय माझ्याकडे होता. परंतु परिक्रमेमध्ये असे कोणाच्या घरामध्ये थांबणे योग्य नसते. म्हणून मी उजाडल्यावर त्यांचा निरोप घेतला आणि पुढे चालू लागलो. पुढे पाणेथा नावाचे एक गाव लागले. तिथपर्यंत मी रस्त्याने चालत गेलो, कारण काठावरून जाताना या कुत्र्यांच्या टोळक्याने मला पुन्हा गाठले असते अशी मला भीती वाटत होती. माझ्या मागे पुढे कोणीच परिक्रमावासी नव्हते. गावात आल्यावर एका बस थांब्यावर मी शांत पडून राहिलो. लागलेला दम बरा करणे आवश्यक होते. बराच वेळ झाल्यावर हळूहळू माझा श्वास मूळ पदावर आला. अशा प्रसंगी आपल्याला जोराने श्वास घेता यावा म्हणून शरीर जोरदार रक्तपुरवठा फुफ्फुसांच्या दिशेने करते. अचानक आलेल्या या रक्तामुळे फुफ्फुसांच्या श्वासनलिकांना सूज येते आणि त्यामुळे श्वासनलिकांचा अंतर्गत व्यास कमी होऊन श्वास लागतो. साधारण 2-3 तास गेल्यावर मी शांत झालो आणि पुन्हा एकदा मैयाचा किनारा पकडायचा असा निर्धार केला. ग्रामस्थांनी मला सांगितलं की ते गिरनार गुफा आश्रम आहे, तिथं मी जावं. हा आश्रम अगदी नर्मदा मातेच्या काठावरच आहे आणि थोड्याच वेळात मी आश्रमामध्ये पोहोचलो. अतिशय रम्य वातावरण, शून्य मानवी वावर. काल मी दगडू महाराज प्रणित निर्लोभी आखाड्याच्या ज्या आश्रमामध्ये राहिलो त्याहीपेक्षा हा आश्रम मला अधिक आवडला. इथे तळघरामध्ये ध्यानाला बसण्याची जागा होती. गिरनारी बापू नावाचे संत इथं तप करायचे. आश्रमाला पांढरा रंग दिला होता आणि काचांचा भरपूर वापर केला होता. राहण्यासाठी काही खोल्या होत्या आणि मोठी मोठी झाडं मोठ्या प्रमाणात होती. आश्रमापर्यंत पक्की डांबरी सडक होती आणि आश्रमातून मैयापर्यंत जाण्यासाठी छोटासा जिना केलेला होता. खरं तर पाणेथा गावातून सरळ गेलं की 3 किलोमीटर अंतरावर वेळूगाम नावाच्या गावात मातेचा किनारा पुन्हा लागायचा. परंतु नर्मदा मातेच्या एकूण लांबीमधील सर्वात मोठा वाळूचा वळसा इथं आहे, तो मला घ्यायचा होता. त्यामुळे मी 2 किलोमीटर उलटा चालत या आश्रमामध्ये आलो होतो. आपण या आश्रमात नकाशात बघू शकता की पाणेथा गाव मधोमध आहे आणि डावीकडे वेळूगाम आहे. असं गेलं की हा वळसा टळतो, पण त्यामुळे मैयाचं मोठं वळण चुकतं. म्हणून मी पाणथा गावातून उजवीकडे दिसणारा गिरनारी बापू आश्रम आहे इकडे गेलो उलटा आणि इथून किनाऱ्याने चालत ते पूर्ण वळण घेतलं. आश्रमापर्यंत एक पक्का डांबरी रस्ता आपल्याला आणून सोडतो. आश्रमामध्ये बसण्यासाठी बाकडी आहेत, झोपाळे आहेत, भरपूर झाड आहेत, रम्य परिसर आहे. गिरनारी बापू गुफा मंदिराची ही मागची बाजू आहे. मंदिराची पुढची बाजू अशी. इथून मैयाचं खूप छान दर्शन होतं. इथे सूरजचे काका आणि राजबर्डीचा एक अर्ध-अंध विश्वकर्मा युवक सेवा देत होते. हा मठ आणि कालचा निर्मोही मठ या दोन्ही संस्था एकाच संस्थेद्वारे चालवल्या जात होत्या. खाली जाऊन गुफा पाहण्याची परवानगी त्यांनी मला दिली. गिरनारी बापूंची मूर्ती आणि पादुका इथं होत्या. गुजरातीमध्ये बापू हा शब्द संत अशा अर्थाने वापरतात. सापाची कात गुंडाळून ठेवलेले महादेव आणि व्याघ्रचर्मावर बसलेले गिरनारी बापू. परमहंस संत श्री गिरनारी बापू, श्री गिरनारेश्वर महादेव. महादेवच्या प्रत्येक मंदिरामध्ये गणपती, मारुती, पार्वती इत्यादी देवता असतातच. एका भव्य वडाच्या झाडाखाली हे मंदिर होतं. मंदिराला अशा जाळ्या दिसल्या की ओळखायचं की इकडं वन्य श्वापदांचा किंवा माकडांचा वावर आहे. शेंदूर फासून गायब केलेली मूळ मूर्ती बघा. इथून खाली नर्मदा स्नानाला जाण्यासाठी पायऱ्या होत्या आणि मी सूरजच्या काकांसोबत खाली जाऊन मैयाला नैवेद्य दाखवून आलो.
इथून डावीकडे मार्ग जवळपास नव्हताच. प्रचंड झाडी आणि उभा कडा होता. मी खरं म्हणजे पाहणी करायला सुद्धा खाली आलो होतो. वरती गेल्यावर एका झाडाखाली बसून भोजन प्रसादी घेतली. माझा खालून जायचा निर्धार ऐकल्यावर दोघांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे त्यांना दाखवण्यापुरतं मी थोडंसं पुढं गेलो आणि पुन्हा एका शेतातून किनाऱ्याकडे शिरलो. त्यांचं म्हणणं बरोबर होतं की ते खरंच खूप दाट झाडी होती, परंतु असा उभा कडा लागला की तो लवकर संपतो आणि वाळूचा किनारा लागतो. असा माझा अनुभव असल्यामुळं मी खाली उतरत राहिलो आणि त्याप्रमाणे खरोखरच अतिशय सुंदर असा वाळूचा किनारा लागला. तेव्हा मला हे माहिती नव्हते की नर्मदा मातेच्या शेवटच्या 1-2 वळणांवर मी आता पोचलो. इथून पुढे तिचा त्रिभुज प्रदेश चालू होणार होता. त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या एका एका नदीच्या अनेक शाखा होतात आणि ती समुद्रावर पण होते. मी शांतपणे तापलेली वाळू तुडवत मैयाचा किनारा पकडला. ती शेजारी असली की जीवनात दुसरं काहीच नको. तिचा हात धरायचा आणि एक एक पाऊल चालत राहायचं. प्रत्येक पावलाला तिचं नाम घोकायचं, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.